नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या पंचकन्यांवर आपण ऐकतो आहोत आणि शुभ्रताई काणे समोर आपल्या समोर बसलेल्या आहेत वक्त्या म्हणून. फार सुंदर तऱ्हेने तीन स्त्रियांची, तीन नायिकांची आपण चरित्र ऐकली. मुख्य गाभा त्यातला का पंचकन्या त्यांना म्हणतात. आज आपण पुढे चालू करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढच्या नायिकेचं चरित्र गायन सुरू करा. नमस्कार. हरिओम. नमस्कार काका. आपण आता पुढच्या सत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिओम. आपला मूळ श्लोक आहे पंचकन्यांवरचा. तर पहिल्यांदा आपण प्रथेप्रमाणे आपण कुठल्या श्लोकावर बोलणार आहोत ते पहिल्यांदा समजून घेऊया. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. आता बघता 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 आज आपण अहल्या झाली, अहल्या द्रौपदी झाली, सीता झाली. आता आज आपण तारा ही चौथी जी नायिका आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. या रामायण हा काळ आहे, त्रेतायुगातला हा काळ आहे सगळा. म्हणजे तर आपल्याला असं लक्षात, म्हणजे हाही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याकडे असं म्हणतो पुरुष प्रधान संस्कृती आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे. मग तुम्ही मला सांगा, त्या एका कुठल्या तरी पुरुषाने, पुराण पुरुषाने, व्यासाने, वेदाने किंवा कोणीतरी त्या स्त्रीला एवढं अग्रगण्य मानलं, तिच्यातले गुण जोपासले, तिच्यातली तत्व जोपासली, आणि ती कोण आहे, तिचं काय महत्व आहे, आणि ती काय करू शकते आणि कुठपर्यंत जाऊ शकते, हे सगळं त्यांनी अवलोकन केलं आणि त्यानुसार आपल्याला स्त्रियांना त्यांनी मान दिलेला आहे. आपण नुसत्या पोकळ कधी कधी बडबडी करतो की काय पुरुष प्रधान संस्कृती, आम्हाला काय किंमत नाही वगैरे. असं किंमत ही मागायची नसते, किंमत ही कमवायची असते. मुळामध्ये ती तुम्हाला सिद्ध करता आली पाहिजे. तुमची कार्यक्षमता, तुमची निर्णय क्षमता आणि तुमची नीतिमत्ता, तुमचं पातिव्रत्य आणि तुमचं कर्तव्य कठोरता, या सगळ्या बाजू जेव्हा तुम्ही विचारात घ्याल, आणि हे कधी कितीही प्रसंग येऊ दे, काही त्रास होते, तरी सुद्धा मी वृक्षासारखी ठाम उभी राहील. कारण मी पृथ्वी मातेची म्हणजे लेकरू आहे मी. पृथ्वी माता जसं सगळं काही सहन करते, तसं सहन करण्याची जर का माझ्यात ताकद आली तर का बरं मी वंदनीय होणार नाही, असा एक प्रश्न मला पटकन हा श्लोक म्हणताना येतो. तर त्यानुसार ही जी चौथी तारा आहे, तर ताराचं कार्य काय आहे, आणि तारासाठी पहिल्यांदा आपल्याला थोडं रामायणाच्या किष्किंधा कांडामध्ये जायला हवंय. की रामाची पत्नी जी सीता आहे, म्हणजे ऍक्च्युली ती स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, ती महालक्ष्मीच आहे, आदिशक्ती आहे. आपण काल सगळं वर्णन केलं होतं. तिचं अपहरण रावणाकडून केलं जातं आणि मग मधले रामाला खूप म्हणजे हे सगळं नाट्य आहे. रामाला खूप वाईट वाटतं वगैरे, लक्ष्मण शोध घेतो, आणि इतकं की तो मनुष्य देहामध्ये आल्यामुळे राम, त्याला हे सर्व कळणं भाग आहे की तो म्हणजे लता वृक्ष वेलीना वगैरे सुद्धा विचारतो, माझी सीता कुठे, माझी सीता कुठे, माझी सीता कुठे. खूप तो विलाप करतो आणि तो अनेक ठिकाणी जातो. तर हा सुद्धा एक भाग लक्षात घेण्यासारखा आहे. अगदी बालपणापासून जरी आपण ते चरित्र पाहिलं तरी असं लक्षात येतं की राम लक्ष्मण हे जेव्हा पहिल्यांदा जातात विश्वामित्रांबरोबर, तेव्हा ते ताटकेचा वध करतात, असं मी तुम्हाला सांगितलं. तिथून पुढे ते जातात, एक 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 करता करता ते पंपा सरोवरामध्ये जातात, पंपा सरोवराशी जातात. त्याच्या अगोदर ते अहिल्याचा उद्धार करतात. पुढे ते जातात शबरीचं, म्हणजे उद्धार म्हणण्यापेक्षा शबरीला म्हणजे पूर्व पुण्याईमुळे तिचं सगळं कार्य पूर्ण होतं. तर म्हणजे रामायण काळामध्ये स्त्रियांना किती महत्व दिलं होतं, हा एक आपण चिंतन करता करता असं माझ्या मनात आलं की नाही, हे काहीतरी वेगळं तत्व आहे. म्हणजे राम काय, सीता काय, किंवा हे संबंध रामायण काय, हे एक वेगळं तत्व आहे, त्याचा एक वेगळा विचार करायला पाहिजे. आणि मग त्यानुसार आता आपण पुढे जातोय. तर मग ती रामाची पत्नी सीता जेव्हा अपहरण झाले,
तर तेव्हा तो सगळीकडे शोध घेतो, कुठे काय कुठे काय. पण कसं गंमत आहे की ती दंडकारण्यामध्ये आहेत, मुळामध्ये ते वनवासी आहेत, तापसी आहेत. त्यांना काही मर्यादा आहेत, कुठलाही राजोपचार त्यांच्याकडे नाहीत, पैसा नाही, अडका नाही, धन दौलत नाही, रथ घोडे हत्ती यातलं काही त्यांच्याकडे नाही अजिबात. आणि मजल दर मजल करत ते पुढे पुढे जात आहेत. हा भाग जरी आपण एका बाजूने घेतला तरी त्याच बाजूला वनामध्ये राहणारे जे कोणी वनवासी आहेत, ऋषी आहेत, मुनी आहेत, किंवा हिंस्र प्राणी आहेत, जंगली प्राणी आहेत, पशु पक्षी आहेत, इतकंच नवे 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 ते लता वृक्ष वेली नद्या पर्वत हे सगळं त्यांच्याकडे आहे आता. आणि ह्या सगळ्यांचं रक्षण करणं हाच एक मुळामध्ये वनवासात जाण्याचा एक भाग होता. भले जरी आपल्याला काही कोणी सांगितलं की रामाला 14 वर्ष वनवासात पाठवा, भरताला राज्य द्या, हे सगळं सगळं बरोबर आहे. तरी सुद्धा आपण आता त्याची दुसऱ्या बाजूने विचार करूया की हे घडण्यामागे काय आहे. कारण एक लक्षात ठेवायचं, आता आपण पाहतो की आपण ज्या ज्या देशांकडे म्हणजे ज्या ज्या आपल्या भारताच्या भागाकडे पाहत नाही, तो तो भाग आपल्याकडून निघून जातोय. काश्मीर काय किंवा हे आसाम मिझोराम हे सगळे जायला लागलेले असतात. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आपली कडी नजर असणं, दरार असणं, दबाव असणं, त्याचबरोबर प्रेम आणि स्नेह असणं गरजेचं आहे. तर त्यानुसार आता हे राम लक्ष्मण तिथे आलेले आहेत आणि शोध घेतात आता कोणाचं काय करायचं. तर पहिली आपण पात्र पाहूया. सुग्रीव आहे, आधी जटायू आहे, सुग्रीव आहे, हनुमान आहे, हे सगळे जण आहेत. तर जटायू हा पशु आहे, त्याच्यानंतर हनुमान आहे, तो वानर आहे, आणि सुग्रीव हे सगळे वानर आहेत. आणि मग असं सगळं चर्चा होते, तुम्ही पाहिली का, तुम्ही पाहिली का, तुम्ही पाहिली का वगैरे असं. बरं, ही सीता कोण आहे, कशी दिसते, काय आहे, इव्हन राम आणि लक्ष्मण कोण आहेत हे सुद्धा त्या वनवासियांना माहिती नाहीये मुळामध्ये. तर या वानरांना माहित असण्याचा सवालच येत नाही त्याच्यामध्ये. तरी सुद्धा एकमेकांशी बोलणं चालणं वगैरे होतं, आणि ही कोण आहे वगैरे असं. मग हा सांगतो, जटायू सांगतो, सुग्रीव सांगतो, हनुमान वगैरे सांगतो की हो आम्ही तिला पाहिली, कारण ही जी सीता, ती जी कोणी स्त्री होती ती खूप विलाप करत होती. आणि एक कोणतरी असा दुष्ट क्रूर कर्म, मला वाटतं तो रावणच असावा म्हणे, आणि तो तिला आकाशमार्गी पुष्पक विमानातून घेऊन चालला होता. आणि ती क्रंदन करत होती, त्याला ढकलत होती, त्याला बोलत होती काय काय, आणि काही तिचा उपाय चाले ना. तर तेव्हा हा सांगतो आता सुग्रीव की आम्ही तिथे 5-6 जण बसलेलो होतो खाली, आणि वरून ते विमान चाललेलं होतं. तेव्हा सीता, म्हणजे ती जी कोण स्त्री होती, तर ती सीतामाई काय करते, तिचा पदर फाडते आणि तिचे काही थोडे दागिने ती घेते, काढते, आणि त्याच्यामध्ये बांधते आणि ते खाली फेकते. आता हा सुद्धा विचार सीतेचा किती विचार करण्यासारखा होता की तिला आता विमान मार्गाने जात असल्यामुळे काहीच करणं शक्य नाही. तर ती दागिने टाकते, म्हणजे मी कुठून बाहेर जाते आहे, तो एक रस्ता त्यांना कळावा, हा एक त्याच्यामागचा उद्देश होता. आणि म्हणून सुग्रीव ते दागिने आणतो वगैरे आणि विचारतो रामाला की ही का तुझ्या, म्हणजे तुझ्या पत्नीचे, म्हणजे हीच होती का तुझी पत्नी. मग ते त्याला आणखीन बरं वाटतं, आनंद होतो वगैरे. आणि मग असं सगळ्या प्रकारे सुग्रीवाची ओळख पहिली सांगितलेली आहे. आता सुग्रीव कोण, वाली कोण, तारा कोण, तर हे थोडं जे आहे ना ते थोडं विस्तृत करावं लागणार आहे आपल्याला. कारण ताराकडे येण्यासाठी हे पहिलं सगळं मागचं सांगणं, बॅकग्राऊंड अगदी गरजेचं आहे. तर वाली आणि सुग्रीव कोण आहे, तर वाली हा जो आहे, समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा समुद्र मंथनामधून जेव्हा 14 रत्न निघाली, त्याच्यामधून ही जी तारा आहे तर ती अप्सरा होती. तर तीही त्याच्यातून आली. पहिल्यांदा ती इंद्राकडे वगैरे नेहमीप्रमाणे गेली. तर ती अप्सरा आल्यानंतर हा जो वाली होता तो वाली, आणि सुषेण म्हणून वैद्य, म्हणजे जो आपल्याला माहिती आहे, हनुमान म्हणजे लक्ष्मण जेव्हा मूर्छित होतो तेव्हा हनुमान जी संजीवनी आणतो, तेव्हा सुषेण वैद्याच्या सांगण्यावरूनच ती आणतो. तसा तो वैद्य सुषेण आणि वाली या दोघांची तिच्यावर नजर पडते, आणि ती तारा त्यांना दोघांनाही खूप आवडते. आणि आता प्रश्न पडतो की या तारेशी कोणी लग्न करायचं, कोणी विवाह करायचा म्हणून. तर तेव्हा विष्णूला विचारण्यात येतं, तेव्हा विष्णू सांगतात की शास्त्र असं सांगतं, धर्म असं सांगतो की त्या स्त्रीच्या उजव्या बाजूला जो असेल तो तिचा पती आहे, आणि जो तिच्या डाव्या बाजूला असेल तो तिचा पिता आहे. कारण तो पिता तिचं कन्यादान करतो आणि पतीच्या हातामध्ये तिला तिचे हात देतो. हा एक इथे संकेत दिलेला आहे. तर त्यानुसार ही तारा अर्थातच वाली तिच्या उजव्या बाजूला असतो म्हणून वालीशी लग्न करतो, आणि सुषेण जो वैद्य आहे तो तिचं कन्यादान करतो. अशा प्रकारे ती वालीची पत्नी होते तारा. आता हा ताराचा आपण परिचय करून दिला अशा प्रकारे. आणि मग आता वाली कोण होता आणि सुग्रीव कोण होता. तर वृक्षराज नावाचा एक राक्षस होता, म्हणजे भयंकर बलाढ्य वानर होता. आणि तो
इतका त्याला, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की राक्षस कोण आणि वानर कोण हे सांगणं मुश्किल, इतका तो महाबलाढ्य असतो आणि त्याला भयंकर आपल्या शक्तीचा, ताकदीचा, बलाचा भयंकर मद चढलेला असतो. तो गर्विष्ठ झालेला असतो, तो आपल्या नादातच असतो. आणि एक दिवशी काय होतं, तो असं सरोवर दिसतं आणि तिथे तो सरोवरामध्ये स्नान करायला जातो. आणि तो सरोवरामध्ये स्नान करून बाहेर पडतो, त्याबरोबर तो म्हणजे स्त्री होतो. तर तो बघतच राहतो की मी म्हणजे बाई स्त्री कसा झालो. आणि म्हणून मग तेव्हा तिथे असतं की ते जे सरोवर आहे ते ब्रह्मदेवाच्या घर्मबिंदूतून निर्माण झालेलं सरोवर आहे ते. आणि त्यामुळे त्याला शाप असा दिलेला आहे की जो कोणी या सरोवर मध्ये पुरुष स्नान करेल तो उत्तम स्त्री म्हणून रूपांतरित होईल. आणि जर का कोणी स्त्री एखादी जर का त्याच्यामध्ये स्नान करेल तर ती पुरुष रूपामध्ये अवतरित होईल. आणि त्यामुळे आता हा स्त्री रूपामध्ये अवतरित होतो, पण ती सुंदर स्त्री आहे. आणि म्हणून काय होतं की आता हा घरी जायला निघतो की आता काही इलाज नाही, आपल्याला काय म्हणजे काही करणं शक्य नाही, आपल्या तर दुसरं काही नाही. भले मद आणि पराक्रम खूप असेल तरी हे जे काय आहे ते आपण करू शकत नाही. आणि म्हणून तो चाल जात असतो वाटेवरून. तेवढ्यात त्याला इंद्र सामोरा जातो आणि इंद्र बघतो की ही एवढी सुंदर, म्हणजे ती वृक्षराज येतो, ही एवढी सुंदर कन्या आहे, ही आहे तरी कोणाची वगैरे त्यांचा परिचय एकमेकांना विचारतात. तेव्हा तो काहीच बोलत नाही, कारण तो इतका म्हणजे असा अवघडलेला असतो काय झालंय वगैरे म्हणून. तर इंद्र म्हणतो की मी म्हणजे तुझा पिता कोण, पती, तुझं लग्न वगैरे झालंय का, तर ती नाही म्हणते वगैरे. आणि म्हणून काय करतो की इंद्र तिच्याबरोबर लग्न करतो, विवाह करतो, तो समागम करतो. आणि काही काळ गेल्यानंतर त्याला अतिशय सुरेख अशा म्हणजे सुंदर केसाचा, म्हणजे त्याला मराठीमध्ये बाल, हिंदीमध्ये ज्याला आपण बाल म्हणतो तसा तो बाल, असा सोनेरी केसांचा, म्हणजे वानर ही अशीच असतात ना दिसायला, केस असतात त्यांना खूप. तर तो वानर जन्माला येतो आणि त्याचं नाव म्हणून त्याचं नाव वाली ठेवलं जातं, बाल छान म्हणून. असा तो इंद्रपुत्र वाली निर्माण म्हणजे जन्माला येतो. आणि असाच तो वृक्षराज, आता ती स्त्री आहे ती अशीच पुढे जात असते. आणि वरून सूर्याला, सूर्य पाहतो तिला. आणि सूर्यालाही ती फार आवडते, म्हणजे ती स्त्री असते ती. म्हणून सूर्य पण त्याच्यावर समागम करतो आणि त्याच्यातून अतिशय सुंदर मानेशीर असा सुग्रीव जन्माला येतो. तर अशा प्रकारे वाली आणि सुग्रीवांची उत्पत्ती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये. आता वाली आणि सुग्रीवांची ही उत्पत्ती सांगितल्यानंतर आपण आधी बघितलं की वालीची पत्नी तारा झालेली आहे आणि सुग्रीवाची पत्नी रुमा म्हणून त्याची पत्नी आहे. आणि वालीला आणि ताराला अंगद नावाचा मुलगा आहे. आता हे सगळं सांगण्याचा उद्देश म्हणजे काय आहे की हे सगळ्यांचा रामाबरोबर आता परिचय करून दिलेला आहे या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये काय होतं की वाली आणि सुग्रीव पहिल्यांदा खूप छान भाऊ असतात, पण सख्खे भाऊ सख्खे वैरी होतात एकदा काही कारणामुळे. एकदा असं होतं की एक राक्षस असतो आणि तो महाबलाढ्य असतो, मायावी त्याचं नाव आहे. तर तो मायावी राक्षस यांना म्हणजे ललकारतो आणि युद्धाला वगैरे बोलवतो. तर तेव्हाही तारा त्याला सांगते की रात्रीच्या वेळी आता तू जाऊ नको, आणि कशासाठी युद्ध करायचंय, आपण उद्या सकाळी म्हणजे उजाडल्यानंतर तुम्ही बघा. तरी तो थांबला तर तुम्ही जा युद्धाला. तरी पण तो काही ऐकत नाही, तो वाली निघतो म्हणून हा सुग्रीवही निघतो. आणि एका गुहेमध्ये तो जो हा आहे मायावी राक्षस तो जाऊन लपतो. त्यावर वाली काय करतो, वालीला शेव चढलेला, आणि वालीला एकेकाला कसं म्हणते आपल्या पराक्रमाचं, बलाचं इतकं काही वेळ असतं, कुठलीही अति झालं की ते नाशाला कारण असतं. आणि म्हणून काय करतो वाली सुग्रीवाला सांगतो, तो धाकटा भाऊ आहे त्याचा. तर तो सुग्रीवाला सांगतो तू इथेच थांब, मी गुहेमध्ये जातो आणि त्याचा वधच करून येतो. आणि जवळजवळ वर्ष उलटतं तरी पण काही आतून काही म्हणजे आवाज नाही, काही नाही, किंवा कोणी बाहेर येत नाही. आणि तेवढ्यामध्ये काय होतंय, काही काळ जातो आणि तिथून असा रक्ताचा एक पाठ थोडासा त्या गुहेपर्यंत येतो. आणि म्हणून काय होतं, आणि एकदम त्या राक्षसाचा आवाज येतो. आणि म्हणून त्याला काय वाटतं की बहुतेक वालीला ह्यांनी मारलेलं दिसतंय. आणि म्हणून तो काय करतो की आता हा राक्षस बाहेर येऊ नये म्हणून तो सगळे प्रचंड ताकदवान एक मोठी शिळा घेत, म्हणजे जसं काही डोंगर तो घेतो आणि त्या गुहेला ती दाबून टाकतो की म्हणजे ह्याच्यातून तो राक्षस बाहेर येणार नाही. आणि म्हणून तो सुग्रीव इकडे वगैरे घेतो. आणि मग आता कळतं ह्याच्यामध्ये आता कुठेही काही वाली नाहीये वगैरे म्हणून. आणि म्हणून सुग्रीवाची जी पत्नी आहे म्हणजे तारा, तिच्याबरोबर तो राहतो वगैरे. आणि मध्ये मग काही काळ निघून जातो आणि वाली प्रत्यक्ष ती गुहा उघडतो, बाजूला येतो आणि बाहेर येतो आणि आपल्या राज्यामध्ये येतो तो. आणि राज्यामध्ये आल्यावरती बघतो की अरे
सुग्रीव राज्यावर बसले, आपली तारा पण त्यांनी घेतलेली आहे. आणि काही त्याला म्हणजे राग येतो, तो खूप क्रोधिष्ट होतो, भयंकर चिडतो त्याच्यावरती. आणि त्याला तो पहिल्यांदा राज्याच्या वर हाकलून येतो. आणि सुग्रीवाची जी पत्नी रुमा आहे, तर तिला तो आपल्याकडे ठेवून घेतो. आणि अशा प्रकारे म्हणजे हा एक नाट्य झालेलं आणि म्हणून सुग्रीव निघून जातो. पण इथे एक घटना अशी घडलेली असते की जो वाली आहे, तर वालीनी असंच एकदा एका राक्षसाला मारलेलं असतं आणि त्याला घेतो आणि तो फेकून देतो. आणि फेकून दिल्याबरोबर त्याच्यातून छिद्रातून सगळं रक्त वाहत येतं. ते मातंग ऋषींच्या आश्रमावर पडतं आणि मातंग ऋषी बघतात की कोण आहे काय आहे. आणि म्हणून ते त्याला कोण म्हणे ज्याने केलेलं आहे त्याला मी शाप देतो की तो ह्या आश्रमाच्या आसपास जरी दिसला मला तरी त्याचा मृत्यू होईल. आणि हे सुग्रीवाला माहिती असतं. आणि म्हणून सुग्रीवाला जेव्हा बाहेर काढलं जातं तेव्हा सुग्रीव तिथे ऋषमुख पर्वतावरती जाऊन राहतो. आणि तिथे पहिली रामाची आणि त्यांची भेट होते. आणि मग आता वाली, रुमा, तारा आणि अंगद असं यांचं राज्य चालू होतं इथे सगळं वगैरे. आणि मग त्यांचं युद्ध वगैरे होतं पहिल्यांदा सुग्रीव आणि वालीचं वगैरे आपण ऐकलेलं होतं. तेव्हाही परत ती सांगते की तू असं युद्ध करू नको, तुम्ही भावाभावांच्यात कसं युद्ध करता, आपण एकाच घरातली एकाच रक्ताची माणसं, तुम्ही असं करू नका. ही वानर आहे म्हणजे आता, तरी सुद्धा ही सगळं त्याला भौतिक देत जाते. आणि मग एकदा काय होतं, तर वाली आणि सुग्रीवाचं युद्ध होतं आणि सुग्रीव नेहमीप्रमाणे हारतो आणि सुग्रीव निघून जातो. तर तेव्हा राम त्याला सांगतो की तू म्हणजे आपण दोघे समदुःखी झालेल की माझी पत्नी पळवलेली आणि तुझी पत्नी पळवलेली आहे, तर म्हणून आपण आता ह्याच्यावरती काहीतरी इलाज केला पाहिजे. आणि म्हणून त्यांचं असं ठरतं की आता आपण, सुग्रीव म्हणतो की माझं हे जे सगळं वानर सैन्य हनुमान अतिशय ताकदवान आहे, तो ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे तो केवढा मोठा आहे वगैरे म्हणजे. तर ते सगळेजण एकत्र होतात, आम्ही तुझ्या स्थितीला नक्की ह्याच्यातून बाहेर पडू. म्हणून हे दोघं जण मित्र होतात. म्हणून हनुमान काय करतो, पूर्वीच्या काळात अग्नीला महत्व असायचं आणि म्हणून तो तिथली झाडं घेतो, उपटतो आणि त्याचा अग्नी पेटवतो. आणि ते दोघ जण एकमेकांना प्रतिज्ञा करतात की आपण दोघ जण मित्र होऊन म्हणून राहू. आणि मग दुसऱ्या वेळेला अशी घटना घडते की तो सांगतो की वाली खूप बलाढ्य आहे आणि त्यामुळे वाली कोणाला हरणार नाही. तशी राम म्हणतो की ठीक आहे, तुझ्या बायकोला त्यांनी पळवलेले आहे, मी त्याचा वध करतो आता. आणि म्हणून काय करतो, तो सांगतो सुग्रीवाला की तू एक काम कर, तू जा आणि त्याला ललकारत आणि त्याला युद्धाला आमंत्रण दे. आणि मग तू युद्धाला आमंत्रण दिल्यानंतर मी त्याला बरोबर मारतो. आणि गंमत अशी होतो, तो जोरात सुग्रीव जातो, दडा दडा जातो तिथे आणि मग सांगतो की वाली बाहेर ये, माझ्यावर युद्ध कर. आणि वाली तर क्रोधायमान झालेला असतो की हा एवढा बगलबच्चा मला म्हणतोय की ये आणि युद्ध कर वगैरे म्हणून. आणि म्हणून तो जायला निघतो. तिथे परत कार्याचं संभाषण आहे त्याच्याबरोबर की ती वालीला सांगते तू लक्षात घे, सुग्रीव तुझ्यापेक्षा सगळ्या बाजूने पराक्रमाने अतिशय कमीहीन आहे, हे तुलाही माहितीये, मलाही माहिती आणि हे त्यालाही माहिती. असं जरी सुद्धा असताना सुद्धा आता तो दुसऱ्यांदा आलेला आहे आणि त्याचा जो द्वेष वेष आणि जो काय आवेश आहे तो इतका प्रचंड आहे की मी तुम्हाला नक्की सांगते की ह्याच्यामध्ये कोणीतरी अतिशय महत्वाची व्यक्ती त्याच्या मागे उभी आहे, त्याची पाठीराख आहे. कदाचित मला असं वाटतं की हे जे कोणी दोन दशरथाचे जे दोन पुत्र आलेले आहेत राम लक्ष्मण, की ज्यांची काय एकाची पत्नी हरवली वगैरे असं काहीतरी मी ऐकलंय. कारण अंगद एक दिवशी गेलेला होता वनामध्ये, तर तेव्हा गुप्तहेरांकडून त्याला ही सगळी बातमी कळली. तर बहुतेक राम लक्ष्मण त्याच्या मागे म्हणजे त्याचे पाठीराखे असतील. आणि म्हणून तुम्ही असं करा की तुम्ही सरळ सुग्रीवाशी समेट करा आणि तुम्ही रामाशी सलोखा करा. कारण राम हा नक्की ईश्वरी अवतार असणार, त्याच्याशिवाय तो काहीही असं म्हणजे सुग्रीव विचार करणं शक्य नाही. आणि अशा प्रकारे मग ती खूप त्याला समजावते, सांगते. तर तेव्हा त्यांनी एक इथे खूप छान श्लोक आहे किष्किंधा कांडामध्ये, तदा हि तारा हितमेव वाक्यम तम वालिनम पथम पथ्यमिदम बभाषे न रोचते तद्वचनम हि तस्य कालाविपनस्य विनाशकाले. तर त्यांनी असं म्हटलंय, आपण म्हणतो ना की विनाशकाले विपरीत बुद्धी, पण वालियेला आता चेव चढलेला आणि तो माझ्या धाकटा भाऊ मला एवढा आवाज करतो म्हणजे काय. आणि म्हणून तो तिचं बिलकुल ऐकत नाही. त्यांच्या दोघांच्यात खूप असं संभाषण होतं. तारा अनेक प्रकारे त्याला समजावते की जर का आता तुला वालीनी मारलं तर तू आमचा विचार कर, अंगदाचा विचार कर. कारण सगळ्यात जास्त तुझ्या प्राणापेक्षा सुद्धा तुझा अंगद तुला प्रिय आहे. आणि हे जे आपलं एवढं मोठं वानरांचं जे राज्य आहे, तू साम्राज्य उभं केलेलं आहेस, तू सगळ्यात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आणि तुला सगळेजण मानतात आणि मी तुझी सम्राज्ञी आहे. तर असं असताना तू हे कशासाठी करतो. पण नाही, तो ऐकत नाही.
तो तिला खडे बोल लावतो, सुग्रीवाबद्दल तू बोलतीस वगैरे म्हणून त्याला तो तिलाच वगैरे काही काही बोलतो. मग ती शेवटी विचार करते की काही इलाज नाही, कारण शेवटी दैव बलवत्तर असतं. हा ताराचा विचार इतका प्रचंड, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट होती. आणि म्हणून वाली जातो. वाली गेल्यावरती पहिल्यांदा ते युद्धामध्ये कळत नाही कोण सख्या भाऊ इतके सेम सेम असतात, कळत नाही. आणि म्हणून आणि वालीकडे एक हे आहे शस्त्र, म्हणजे एक त्याचं त्याला मिळालेली ही आहे. तर ते इंद्र आहे ना, तो इंद्र त्याला, कारण तो इंद्राचाच मुलगा आहे ना, तर तो इंद्र त्याला एक सुवर्णाची माळा देतो. आणि तो सांगतो ही तू तर बलाढ्यच आहे, पराक्रमी आहे, पण ही माळ जोपर्यंत तुझ्या म्हणजे गळ्यामध्ये, आणि तू ज्याला युद्धाला ललकारशील, तर जेव्हा तू त्याच्यावर युद्ध टाकशील तेव्हा काय होईल, की जेव्हा युद्ध करायला लागशील तेव्हा तुझी जी माळ आहे ती त्याच्या शत्रूकडे म्हणजे शत्रू समोर आल्यामुळे शत्रूचं अर्ध अवसान घडून जाईल, म्हणजे त्याची शक्तीहीन होईल आणि ती तुला मिळेल, म्हणजे तू आणखीन परत आणखीन बलाढ्य होशील आणि तुला कोणालाही हरवणं अतिशय सोपं जाईल. हे सगळं वालीला सगळं माहिती असतं. म्हणून तो जातो, सुग्रीवाबरोबर युद्ध करायला लागतो आणि तो दोघांच्या घनघोर युद्ध होतं. आणि बागून राम त्याला बाण मारतो ठरल्याप्रमाणे. आणि वालीला आश्चर्य वाटतं की सुग्रीव माझ्या समोर आहे आणि बाण मला कोणी मारला. आणि तो बाण मारताना सुद्धा तो रामाचा बाण आहे हो, ब्रह्मास्त्र सुद्धा तो हे करू शकतो. तर तो काय ठरवतो की आपण सापासारखं एक असं लांब असं असेल, पण तो खूप तीक्ष्ण असा बाण त्याला मारत नाही, फक्त त्याला तो कमी करायला असा त्याला तो बाण मारतो. आणि तो बाण मारल्यामुळे तो वाली खाली पडतो. आणि वाली खाली पडल्यानंतर सुग्रीव त्याच्या समोर येतो आणि तो विचारतो कोणी बाण मारला वगैरे, तेव्हा समोर राम येतो वगैरे. आणि तेव्हा वाली सांगतो की हे तू अतिशय दुष्कृत्य केलेस, तू राम आहेस, तू म्हणजे धर्मज्ञ आहेस, तू राजा आहेस, दशरथाचा म्हणजे मुलगा आहेस, आणि तुझ्याबद्दल मी खूप खूप काही ऐकलं होतं, पण हे तुझं कृत्य अत्यंत निंदनीय आहे, आणि म्हणून तू राजाला म्हणजे तू राजे पण तुला शोभतच नाही वगैरे असं. मग तेव्हा त्याला सांगतो राम, हे सगळं जरी तू बोलत असेल, तू कशाला धर्माच्या गोष्टी करतोस, तर तू काय केलेस, तू याची पत्नी पहिली पळवलेली आहेस, हा पहिला तुझा अधर्म आहे. आणि तर त्याच्यामुळे अधर्माला माझ्या भरताने माझ्या राजाने मला सांगितले, जो कोणी अधर्म करेल, जो कोणी त्याची पत्नी पळवेल, आणि भावाची पत्नी पळवणं तर अत्यंत चुकीचं आहे, त्यामुळे मी तुझा वध केलाय, त्यामुळे मला तर कुठच्याही प्रकारचा दोष लागणार नाहीये. आणि मात्र तू तुझा विचार कर आणि त्यानुसार वाग तू. आणि मग इकडे असं होतं वगैरे. आणि मग वाली विचार करतो की नाही हे सगळं बरोबर आहे की तेव्हा त्याला आठवतं की आपल्याला तारा बोलली होती की खरोखरच हे देवलोक आहेत, आणि केवळ त्याची पत्नी मिळाली म्हणून यांनी एकमेकांना समेट केलेलं नाही, तर त्यांची प्रत्येकाची तेवढी कुवत, त्यांची तयारी तेवढी. आणि म्हणून त्याला वाली म्हणजे तारेचे शब्द आठवतात. तो सुग्रीव तिथे आहे, राम तिथे वगैरे आहे. आणि वाली नमस्कार करतो आणि तो सांगतो की माझ्यातून चूक झाली आहे, आणि मी शेवटी वानर आहे हो, आणि तुम्ही मी वानर आहे आणि तुम्ही नर आहात. म्हणजे नराधिपती पण आहात आणि तुम्ही नर पण आहेत, त्यामुळे माझ्यातून जी चूक झाली ती मला क्षमा कर आणि मला पुढची वाटचाल करू देऊ दे. आणि त्याबरोबर तो सुग्रीवाला पण सांगतो की ही जी तारा आहे ती अतिशय बुद्धिमान आहे, चाणाक्ष आहे, आणि मुख्य तिच्यात जर का सगळ्यात चांगला गुण काय आहे, ती सूक्ष्मावलोकन करणारी आहे, ती नीतिज्ञ आहे, आणि पुढे आलेल्या संकटाची तिला पहिली चाहूल लागते, आणि त्यानुसार ती त्याच्यावरती विचार करते आणि संकट दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण मीच हट्टी होतो, किंवा मी म्हणजे माझा आता विनाशकाला आले असल्यामुळेच कदाचित मी तिचं ऐकलेलं नाही, पण तू तिचा सांभाळ कर. आणि माझी ही तर अत्यंत अंगत लाडका आहे, मला तू लाडका नाही, बायको नाही, त्याच्यापेक्षा माझा अंगत लाडका आहे, त्यामुळे अंगदाचा तू स्वीकार कर, सांभाळ कर, आणि त्याला युवराजपद दे. आणि एवढ्यामध्ये त्या वानर लोकांकडून कळतं तारेला की हा वाली मारला गेलाय वगैरे म्हणून. आणि मग तारा शोक करते, प्रचंड शोक करते, अंगकडे यायला घेऊन येते, ती त्याच्या अंगावर होती वगैरे पडते, ती सगळ्यात जे होतं तसं दुःख विलाप विलाप करते. आणि मग ती श्रीरामाला पण म्हणते की तुम्ही हे योग्य केलेलं नाहीये वगैरे असं. आणि मग राम तिला सांगतो की योग्य काय आणि अयोग्य काय आहे ते त्याच्यातलं, की धर्माविरुद्ध हे युद्ध होतं, तर त्याच्यामुळेच मी त्याला मारलेलं आहे. आणि आता तू असं कर, तू जर का पत्नी असेल त्याची, तर ती म्हणते की नाही, मला आता मला ह्याच्यावर चितेमध्ये जीवच द्यायच, म्हणजे मी पण आता सती जाते. तर तेव्हा तिला राम अतिशय छान असं एक श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. धात्रा विधानम भीतम तदैव त्रयो हि लोका भीतम विधानम नातिक्रमन्ते वशगाहि तस्य ग्रीतिम पराम प्राप्सासिताम तथैव पुत्रस्य ते प्राप्स्यति यौवराजम धात्रा विधानम भीतम तथैव न शूरपत्य परिदेवयंती. ज्या शूरपत्नी असतात, ज्या वीरांगना असतात, त्या कधीही असा शोक करत नाही
तर तो आपला पती गेल्यानंतर सती वगैरे जात नाही, तर त्या राज्यावरती ठामपणे उभ्या राहत नाही, तर ते राज्य निघून जातं आपल्या हातून. आणि म्हणून मग ते तिला वगैरे पटतं. आणि मग अशा प्रकारे सुग्रीव, आता तो तिला सांगतो रामाला की तू अंगदाला युवराजाभिषेक कर, आणि म्हणजे काय होईल की हे राज्य शाबूत राहील आणि तुम्ही तिघांनी मिळून करा. आणि ही वाली ही म्हणजे श्रेष्ठ बहिणी आहे तुझी, त्यामुळे तू राजमाता म्हणून तिचा स्वीकार, असं तो सुग्रीवाला सांगतो. पण काही ठिकाणी असं म्हटलं की सुग्रीव तिच्यावर लग्न करतो वगैरे, ते प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं दिलंय. आणि मग अशा काळ असं वगैरे होतं. आणि मग ती सांगते की आता तुमचं जे काय कार्य आहे ते मी नक्की पुढे चालू राहते. आणि मग पावसाळ्याचे 4 महिने वगैरे आता निघून जायला लागले, आणि राम आता इथे अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, त्याला काही सुचत नसतं की अजून सीतेचा शोध लागला नाही, अजून सीतेचा शोध लागला नाही. या वानरांच्या नादी आपण लागलो, आणि त्यांनी सांगितलं की 4 महिने पावसाचे तुम्ही थांबा आणि मग आपण शोध घ्यायला जाऊया. आणि म्हणून एक दिवशी राम असा विफल झालेला बघतो, आणि लक्ष्मणला तो सांगतो की जा बरं सुग्रीवाला जाऊन विचारून ये की तू मला बोलला होतास ना की हे सगळं वालीला तू मारलास की मी तुझ्या सीतेला शोधून आणीन एका म्हणजे लगेच. आणि म्हणून लक्ष्मण वगैरे तिथे जातो आणि बघतो, तर असा किष्किंधा ह्याच्यामध्ये जातो, तिथे बघतो आणि हे सगळे वानर अगदी शांत मजा विजा करत असतात. आणि मग तो बघतो आणि त्याला आणखीन क्रोध येतो, मग तो रामाला जाऊन सांगतो. पण रामाचं जे वचन आहे ते निभावायला पाहिजे, म्हणून तो तिथे काही करत नाही. मग रामाला तो सांगतो की असं असं सगळं झालंय, तर मी सैन्य घेऊन जातो. आणि खरोखर लक्ष्मण सैन्य घेऊन वगैरे जातो, सुग्रीवावरती चाल करायला जातो. आणि तो इतक्या जोरात आक्रंद होतो, तेव्हा सुग्रीव एवढा थरथर कापतो की त्याला काही करत नाही. तो म्हणजे मध्ये पेलेला असतो, त्याची तारा आहे ती त्याच्या जवळ असते, आणि त्यांचं खूप नाचगाणी वगैरे सगळं चाललेलं असतं. तेव्हा सुग्रीव ताराला सांगतो की म्हणजे विश्वास आणि महत्व किती आहे ते इथे घ्यायचंय. काही मुद्दे तुम्हाला वाटेल वेळ जाईल वगैरे म्हणून, पण फार महत्व आहे. आणि म्हणून सुग्रीव तिला सांगतो की तारे मी खूप घाबरलेला आहे, कारण रामाला त्यांनी वचन दिलेलं आहे की मी तुझी पत्नी शोधायला मदत करीन म्हणून, पण मी इथे अडकून पडलो वगैरे. तशी तारा म्हणते की काही हरकत नाही, मी जाते वगैरे आणि मी बोलते त्याच्याशी. आणि म्हणून पहिल्यांदा ती लक्ष्मणाकडे जाते. लक्ष्मण म्हणजे कोण आहे, तो शेषाचा अवतार आहे मुळचा. आणि त्यामुळे त्याचा ते वागणं, चिडणं, रागवणं खूप भयानक आहे. आणि म्हणून तारा पहिल्यांदा जाते, सौम्य स्वरात त्याच्याशी बोलते वगैरे. आणि मग ती सांगते की मग तो तिला ताड 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 बोलतो वगैरे, असं कुठे सोगरी वगैरे असं तो तिला विचारतो. तेव्हा ती सांगते की ते बरोबर आहे, आज कित्येक वर्ष असं झालेलं होतं की राज्य नाही, बायको नाही, मुलगा नाही, आणि सगळं कायम वालीला घाबरून ते अखंड असायचे. तर त्याच्यामुळे आता ते थोडे 4 महिने पावसाचे आम्ही वानर लोक काही करू शकत नाही, एका झाडावर बसून राहतो. तर त्यामुळे आता ते सुग्रीव फक्त शांतपणाने उपभोग म्हणजे सगळा आनंद वगैरे घेत आहेत, तर त्यामुळे तुम्ही तसं मनात आणू नका. तर तो खूप बोलतो वगैरे. तेव्हा मग तारा त्याला सांगते की एक तू लक्षात ठेव की म्हणजे तुझी वहिनी हरवली आहे हे म्हणून तुम्ही सगळेजण जसा शोक करतात, आणि मग तुम्हाला एक आनंद मिळायला हवाय असं तुम्हाला वाटतंय, तसंच आम्ही पण आता आनंद करतोय. आणि जरी तुम्हाला असं वाटलं असेल की आम्ही मदधोष झालेलो आहोत, तरी सुद्धा एक लक्षात ठेवा की सुग्रीवाने त्याचं कार्य चोख पार पडलेलं आहे. की सुग्रीवाने 10 दिशांमध्ये तो गेलेला आहे, आणि 10 दिशांच्या वानरांना त्यांनी त्यांच्या त्यांच्या जे महत्वाचे मोठे आहेत त्या सगळ्यांना त्यांनी निरोप पाठवले, आणि त्यांनी सगळं कार्य काय करायचंय त्यांचं सगळे विचार विनिमय झालेले आहे. फक्त पाऊस संपायची ते लोक वाट पाहतायत, आणि तुमच्या कार्याला ते सिद्ध होतील. आणि अशा प्रकारे ती लक्ष्मणाचा चिडणं, रागावणं, संतापणं ती शांत करते. हा ताराकडे केवढा मोठा गुण आहे की जो भल्या भल्याना सुद्धा सांगता पटवता आला नसता, किंवा कदाचित काहीतरी विपरीतही घडलं असतं. आणि मग नंतर तो सांगतो लक्ष्मण की मला पटलंय वगैरे सगळं. आणि अशा प्रकारे तारेचं मोठेपण आहे, ती वानर म्हणजे जातीची आहे, आणि तरी सुद्धा ती ह्यांना शांत करू शकते. म्हणजे तिची कुशाग्र बुद्धिमत्ता, तिचं राजनीतिज्ञ नैपुण्य इतकं काही वाखाणण्याजोगं आहे की म्हणून ती तारा पंचकन्यामध्ये स्मरेन नित्यम झालेली आहे. आणि मग अशा प्रकारे सुग्रीव त्याच्या समोर येतो, आणि मग पुढे सीताशोध वगैरे होतो. तो आपण आता मंदोदरीचं जे कॅरेक्टर आपण आता पुढचं पाहणार आहोत 5वं, त्याच्यामध्ये आपण सगळं पाहूया. आणि अशा प्रकारे तारा हे जे कॅरेक्टर आहे ते इतकं काही म्हणजे विचार करायला लावणार आहे, आणि त्यामुळे तिला कायम बंधन करायला हवं असं मलाही वाटतं. आणि म्हणूनच एवढा मोठा छान श्लोकामध्ये तिचंही नाव घेतलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या सर्वांना वंदन करूया, आणि आजची सेवा मी इथेच पूर्ण करते. हरिओम तत्सत. हरिओम. हरिओम. नमस्कार. धन्यवाद.